चला, तुम्ही डाळ आणि तांदूळाची इडली नेहमीच खाता, तर आज आपण वेगळ्या प्रकारची इडली करून बघूया. तर इथे मी 1 वाटी, आता तुम्हाला दाखवले 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. एक छोटी वाटी रवा आहे. आता त्यात 1 वाटी दही टाकले. दही थोडं पातळच आहे. 1 वाटी दही टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे. नंतर पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात हवं तसं पाणी घालणार आहोत. परत 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे. 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे परत. आता व्यवस्थित आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात. त्यात गाठी अजिबात राहायला नाही पाहिजे. रव्यामुळे आपली इडली छान मऊ लुसलुसीत होते. अजून मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे 3 वाट्या आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे आपण थोड्या वेळ झाकून ठेवूयात. अर्धा तास झाकून ठेवणार आहोत हे पीठ आपण. अर्धा तासानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे सोडा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या इडल्या हलक्या होतात छान. आता मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. इडली पात्रामध्ये आपण पाणी गरम करत ठेवलं आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊयात. ज्वारीच्या पिठाच्या इडल्या खूप छान लागतात आणि झटपट रेसिपी आहे. अशा प्रकारे आपण सर्व साच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात. खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही, असं करायचं आपल्याला पीठ. आता ते 15 ते 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवूयात. मीडियम फ्लेमवरती आपण हे इडल्या बनवून घेणार आहोत. आता आपण त्यासाठी लागणारी एक चटणी करूयात. लाल चटणी करणार आहोत आपण. तर 1 वाटी, छोटी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि थोडी उडीद डाळ घेतलेली आहे. ही छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. हरभरा डाळ आणि उडीद डाळ. त्यामध्ये 3-4 सुक्या मिरच्या, लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. बॅडगी डाळीसोबत आपण लाल मिरची परतून घेणार आहोत. लाल मिरची छान परतून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. काही लसूण पाकळ्या देखील छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे. 1 कांदा किंवा छोटे आहे तर 2 कांदे घ्यायचे. तो देखील छान 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकणार आहोत. त्यामध्ये टोमॅटो देखील 2 ते 3 मिनटं आपण हे छान तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यामुळे थोडी चिंच टाकलेली आहे मी. चिंचेमुळे आंबट गोळाची छान चटणी होते आपली. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता यावरती आपण थोडं झाकण ठेवून 2 मिनटं ठेवून देणार आहोत. त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत. अगदी थोडंसं हवं तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. मीठ आपण टाकलेच आहे. अशा प्रकारे छान आपण चटणी वाटून घेतली आहे, एकदम बारीक अशी. आता यावरती आपण फोडणी टाकून घेणार आहोत. जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतलेली आहे आपण. आता आपण इडल्या कशा झाल्या, तयार झाल्यात का बघूयात आपण. आपल्या इडल्या तयार आहेत.
अशा प्रकारे छान मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ज्वारीच्या पिठापासून छान अशा इडल्या आपल्या तयार आहेत. ह्या इडल्या एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत नाही, थोड्याशा लालसर दिसतात. खमंग आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.